नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणीसाठी एक खुश खबर आलेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता, त्यानंतर जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता, तिन्ही हप्त्याचं वितरण एकत्र केलं जाणार आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा केले जाणार आहे। ही प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आता ह्या लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहेत? लाडक्या बहिणीला एक काम सुद्धा सांगितलेलं आहे। हे काम केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं तांबडं, लाल किंवा काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। एक घंटीचं बटन दिसेल, त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आपल्या लाडक्या बहिणीला सुद्धा शेअर करायला विसरू नका। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपल्या डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल, त्यानंतर जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल आणि या दुसऱ्या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर आपल्या खात्यावरती हे 4,000 रुपये 4,500 रुपये जमा केले जाणार आहे। एकत्र हे 4,500 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे। यासाठी ज्या काही लाडक्या बहिणी असतील आणि ज्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, म्हणजे या 3 महिन्यातून त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 4,500 रुपये जमा केले जाणार आहे। यासाठी आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र द्यायचे आहेत। ते म्हणजे आपलं फक्त आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असेल, ते आपला मोबाईल नंबर त्या आधार कार्डच्या झेरॉक्सवरती टाकून द्यायचा आहे। आता या लाडक्या बहिणीची जी काही पडताळणी असेल, पाहणी असेल, ती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जात आहे। त्याची पाहणी छाननी केली जात आहे। म्हणजे काय होते, एखाद्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडे मोटर 4 व्हीलर असेल किंवा इतर मोठाला वाहन असतील, त्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे बंद करण्यात आले होते। किंवा काही लाडक्या बहिणीच्या केवायसी सुद्धा चुकीच्या पद्धतीने झाल्या होत्या। काही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मोबाईलवरती केवायसी केल्या होत्या, स्वतःच्या घरच्या घरी केवायसी झाल्या होत्या। अशा लाडक्या बहिणीचे सुद्धा काही पैसे बंद करण्यात आलेले आहे। एकंदरीत काय तर लाडक्या बहिणीला कोणत्या प्रकारची 4 व्हीलर नसेल किंवा एखादा टॅक्स भरलेला नसेल किंवा एखादा जिचा काही नवरा असेल किंवा पती असेल, त्याला नोकरीसुद्धा नसेल, अशा लाडक्या बहिणीचे सुद्धा यामध्ये पैसे बंद झाले होते। त्या लाडक्या बहिणीची परत एकदा पाहणी केली जात आहे आणि त्या लाडक्या बहिणीची जी काही प्रक्रिया असेल ती परत एकदा पास केली जाते। प्रोसेसमध्ये जे काही अप्रूव्हल असेल ते दिलं जात आहे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून। यासाठी आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स आणि त्या आधार कार्डच्या झेरॉक्सवरती मोबाईल नंबर टाकून द्या। लगेच तुमच्या खात्यावरती ज्या टायमाला हे पैशाची प्रक्रिया चालू होईल, 3 महिन्यांचं वितरण सुरू केलं जाईल। त्या लाडक्या बहिणीला मागचे जे काही पैसे असतील, हप्ते असतील, ते रुकलेले हप्ते असतील, त्याचं वितरण आणि या चालू महिन्याचं वितरण, दुसऱ्या महिन्याचं वितरण एकत्र केलं जाणार आहे। 4,500 रुपये आपल्याला एकत्र दिले जाणार आहे, अशी माहिती आता देण्यात आलेली आहे अदिती तटकरे यांच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीचं नाव सुद्धा बदललं जाणार आहे, अशा पद्धतीची सुद्धा काही माहिती येत आहे। कारण तर अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेला आता अजितदादा पवार यांचं नाव दिलं जाणार आहे, अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। आता राजकारणी लोक यामध्ये नाव बदलतात की नाही बदलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपल्याला जर लाडक्या बहिणीला जर पैसे मिळाले नसतील किंवा पैसे पाहिजेत असतील, तर आपल्या अंगणवाडी सेविकेकडे कॉन्टॅक्ट साधा, संवाद करा आणि त्यानंतर त्यांना जे काही कागदपत्र लागतील ते देऊन टाका। एखाद्या लाडक्या बहिणीचं जर त्या ठिकाणी मयत असेल, मृत्यू झालेला असेल, तर त्याचं मृत्यूचं प्रमाणपत्र आपल्याला मागितलं तर तेही देऊन टाका। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं लाडक्या बहिणीच्या संदर्भात। नेमकं लाडक्या बहिणींना तुम्हाला या संदर्भात काय वाटते, व्हिडिओच्या संदर्भात काय वाटते, नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।